परत आपल्या ज्या जनता लावलेल्या मोटरसायकल आहेत हळूहळू आपल्या मोटरसायकली पुढे काढा. मोटरसायकल वाल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपापल्या मोटरसायकली हळूहळू पुढे काढा. मैं देश नहीं रुकने दूंगा, मैं देश नहीं झुकने दूंगा. सर्व समस्या दूर करण्यासाठी 100 रुपये अभय मागणी कमी.
समझ नहीं कैमरा तो देखो नीचे भारत माता की, भारत माता की। मंचावर उपस्थित इथे सर्व मान्यवर, नवनीतताई राणा सन्माननीय, प्रवीणजी तायडे प्रभारी आमचे वाघ सर आणि इतर विनायकर सर, इतर सर्व मान्यवर मंडळी आणि आपले सर्व तळागाळाचे अभयदादाच्या मागे खंबीरपणे उभे राहणारा कार्यकर्ता। आज जी प्रचार रॅली ठरवली होती, आजपर्यंत भरपूर निवडणूक झालेल्या होत्या, तेव्हा अभय मातेंनी प्रत्येक वेळी प्रत्येक कार्यकर्त्याला सांगितलं होतं, निवडणूक आहे, भाजप पक्ष आहे, सगळ्यांनी एकजुटीने काम करायचंय। कार्यकर्ते त्यांच्या एका शब्दावर सगळेचे सगळे हजर व्हायचे। आज जेव्हा त्यांच्यावर पाळी इथे आज आली आहे,
उभी होती, तुम्ही बाहेरचा सांभाळा, मी घरचा सांभाळते. आज त्यांच्यावर हक्क, भारतीय जनता पार्टीने त्यांना जो हक्क दिला आहे त्या हक्काने तुम्हाला त्यांनी एका शब्दावर बोलवलं. आपण सर्व मोठ्या संख्येने इथं हजर झालात आणि रॅलीची शोभा वाढवली, त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार मानते. आणि अशाच प्रकारे सहकार्य करून भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीच्याच नगरसेवक निवडून आणा एवढी अपेक्षा करते. धन्यवाद. भाजपच्या नेत्या आणि स्टार प्रचारक सौ नवनीतताई राणा यांना विनंती करतो की त्यांनी सभेला मार्गदर्शन करावं. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते. आई जिजाऊ, आई रमाई, अहिल्यादेवी यांना सुद्धा मी नमन करते. आणि जेवढेही आमचे मतदार, युवक, महिला, बुजुर्ग आजची रॅलीमध्ये रुपालीताई एकही वर्ग असा नव्हता ज्यांना भगवेशी आणि केशरीशी प्रेम होता, तो घरातून बाहेर उभा राहून तुम्हाला अभिनंदन करत नव्हता. आणि सगळ्यात मोठं अभिनंदन आहे जेवढेही मुलं बाईकवर होते, जेवढे शिस्त पद्धतीने ते बाईक रॅली करत होते आणि सगळ्यांचा नारा एकच होता, जय श्रीराम. त्यांची एनर्जी पाहून 2014-2019 चे देशाचे प्रधानमंत्रीजींचे इलेक्शन आठवते. लोकांमध्ये काय जोश असला पाहिजे, मतदार कोणाच्या बाजू असला पाहिजे, मतदार त्याच्या बाजूने असला पाहिजे की ज्या व्यक्तीने 23 वर्ष या भारतीय जनता पार्टीसाठी जीवाचा रान केला आणि ते अभय दादासाठी एवढे लोक, एवढे युवक, जेव्हा मी गाडीवर उभी होती युवक लोक यू सांगत होते, ताई तुम्ही खूप चांगला केला की तुम्ही अभय दादाला तिकीट दिली, खूप चांगला केला, एक कार्यकर्त्याला तिकीट दिली, तुम्ही खूप चांगला केला. ज्याच्या मनात, ज्याच्या रक्तात केसर केसरी घेऊन तो मेहनत करते. आणि आज मी तुम्हाला एवढंच विनंती करायला आली आहे की काही दिवस, एक दोन दिवस झाले काय, काय माहित कोणता गड आणि कोणता गडी आला होता, नावही काय नाही घ्यायचे. रामाचं नाव घेणारे लोक आहे, पवित्र नाव, नाव कशाला घेतलं पाहिजे. मैं आपको आज इतना ही बोलने आई हूँ, एक वेस्ट बंगाल से आवाज उठती है कि 6 दिसंबर को बाबरी गिरी थी. ममता बनर्जी दीदी का एक विधायक है, वो कहता है कि 6 दिसंबर को बाबरी गिरी थी. कहना है कि राम का जाप शुरू कर, नहीं तो महाराष्ट्र में आके महाराष्ट्र की सरकारों की परिस्थिति एक बार आके देखना. दादा, इस देश में राम जी थे, राम जी है, तुम्ही म्हणता कांग्रेसने मुसलमानाला टिकट दिली, हमने कब बोला तुमने हमारे लोगों को टिकट दी. कांग्रेस के खून में जो होगा वो कांग्रेस उन्हीं को ही टिकट देगी जिसके खून में राम जी होंगे, वो राम जी को ही, उनके भक्तों को ही टिकट देंगे. वो भारतीय जनता पार्टी उनको ही टिकट देके आगे बढ़ाना चाहती है. या शहराचा विकास आपल्या सगळ्यांना मिळून करायचा आहे. इमानदार व्यक्ती रुपालीताईच्या माध्यमातून या नगर अध्यक्षाचे साठी उभे आहे. आपला प्रेम पाहून प्रत्येक व्यापारी दुकानामध्ये बसणारा, बाजारमध्ये, तिथून विक्रीचा पोस्ट दाखवून, हात दाखवून आम्हाला विश्वास देत होता कि ताई आप चिंता मत करो, कमल इस तालुके में, हमारे अक्कलपुर परतवाड़े में कमल सिवाय बाकी कुछ नहीं खिलेगा. ये लोग, उस दिन भाषण हुआ तो एक बोलता है MIM मुस्लिमों के मत खाने के लिए खड़ा हुआ है, MIM बोलता कांग्रेस MIM के मत खाने के लिए खड़े हुए हैं. ये सब फतवा निकलने की राह देख रहे हैं. ये फतवा निकलेगा और ये एक होंगे जब
अगर ये एक हो सकते हैं तो हमारे राम जी को मानने वाले क्यों एक नहीं हो सकते? मी आपल्याला आज विनंती करायला आली आहे. अभय दादा पूर्ण वेळ खाली चालत होते लोकांसोबत. मी अभय दादाचं मनापासून खूप खूप अभिनंदन करेन. जेवढेही नगरसेवक ज्या ज्या प्रभागातून ज्या ज्या वार्डातून उभे आहे सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते. ये लड़ाई सिर्फ यहाँ खत्म नहीं होगी. इसके बाद कोई गणपति दुर्गा देवी पे पत्थर नहीं फेंकना चाहिए. बस ये याद रखना चाहिए उसके लिए हम सबको एक होना है. प्रवीण दादा आपण आमदार म्हणून काम करतच आहे पण नगर परिषदच्या नगर अध्यक्ष आपलं राहिलं. प्रत्येक गोष्टी या शहराची अचलपूर परतवाडाची पत्त्यापासून प्रत्येक गोष्टीचा जो पाठपुरावा आणि एनओसी जे लगेल ते आपला नगर अध्यक्ष देऊ शकते. अगर अपने को विकास करना है शहर का, अपने शहर में हर व्यक्ति को घरकुल मिलना चाहिए. इस शहर में अच्छी लाइब्रेरी होनी चाहिए. इस शहर में हमारे अचलपुर का नाम सिर्फ दंगों के लिए नहीं, हमारा अचलपुर का नाम विकास के लिए मशहूर होना चाहिए. इसके लिए हम सबको एक आना है. आज मी आमचे जिल्हा अध्यक्ष आमचे या अचलपूर परतवाडाचे प्रभारी सुधीर भाऊ आमचे सगळ्यांना मी एवढंच विनंती करीन की इमानदारीने काम करा. फक्त इमानदारी पाहिजे कार्यकर्त्यांकडनं, बाकी काहीच नको आहे. आणि बरेचसे कार्यकर्ता बिचारे पायी चालू चालू इथपर्यंत आले त्यांचे मनापासून मी धन्यवाद करेन. आणि येणारी 2 तारखेला सगळ्यांनी काय चालवलं पाहिजे? काय? सिर्फ कमल. जहां जहां कमल का बटन रहा हर मशीन में वो सिर्फ कमल का बटन ही हमको दबाना है. दूसरा आस ना पास कुछ नहीं देखना है. बस इतना ही आप लोगों को विनंती करूंगी. भारत माता की, भारत माता की. दुचाकी परिक्रमा विजय संकल्प रॅली नगरात होणाऱ्या 2 दिवसावर ज्या मतदान आपल्याला करायचं आहे अशा या मोठ्या इव्हेंटला हा इव्हेंटच म्हणावा लागेल. आपण जी परिक्रमा केली या परिक्रमेदरम्यान उपस्थित आमच्या मार्गदर्शक नेत्या नवनीताई राणा, या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रुपालीताई मातने, विनोदजी वाघ प्रदेश प्रवक्ते, सुधीरभाऊ रसे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार प्रभुदाजी भिलावेकर, त्यानंतर गजाननजी कोल्हे, अशोक काका बनसोड, त्यानंतर माकोळेताई, सर्व नगरसेवक, अतुलजी वाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य, सुनीलजी चौधरी, प्रफुल्लजी कुरेकर, सगळे मान्यवर आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व सहकारी. आपल्याला आपला विजय तर झालेलाच आहे. आजची जी परिक्रमा होती, जी रॅली होती, हे लीड वाढवासाठी होती. आपला लीड हा 10,000च्या वरती झाला पाहिजे. कोणी काही म्हणो, तो इम्रान कोणाला होता? इम्रान प्रतापगडी येऊन गेला. काय त्यानं काय वरवंटा फिरवलं माहित नाही मला, परंतु काही होणार नाही. प्रतापगडी येऊ की अजून सुलतानगडी येऊ, कोणी येऊ, काही होणार नाही. भारतीय जनता पक्षाचा झेंडा संपूर्ण नगरसेवकासहित, नगराध्यक्षासहित नगर परिषदेवर फडकलाय म्हणजे फडकलाय. नगर परिषद समोर आहे, नगर परिषद समोर आहे. मला दिसून आल्या नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीत रुपालीताई बसलेल्या आहे आणि त्यांच्या आजूबाजूला त्या बसताना दिसत आहे आणि त्यांच्या आजूबाजूला आपल्या भारतीय जनता पार्टीचे सर्व सभासद त्यांच्या साथीनं बसलेले दिसत आहे. म्हणून हे ऐतिहासिक निवडणूक आहे. केंद्रात आपलं सरकार आहे, राज्यात आपलं सरकार आहे. मी त्यांच्या रूपाने एक प्रतिनिधी म्हणून भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे आणि तसाच नगराध्यक्ष आपल्याला भारतीय जनता पार्टीचा निवडून प्रचंड मतांनी आणायचा, निवडून तर आलेला आहे, परंतु प्रचंड मतांनी 10,000च्या वरच्या मतांनी निवडून आणायचा आहे. या शहरात जे 2 नंबरचे धंदे सुरू आहे, ज्या गोष्टी चुकीच्या गोष्टी होत आहे
लहान मुलींना वगैरे छेडणं, या सगळ्या गोष्टी ज्या मी माझ्या निदर्शनात आलेल्या आहेत की आम्ही निस्तारण्याचा प्रयत्न केला. आपण भविष्यात या गोष्टीला थारा दिला जाणार नाही, ते दिला गेला नाही पाहिजे. याच्यासाठी नगराध्यक्ष नगरपालिका सुद्धा आपल्या ताब्यात पाहिजे. म्हणजे तुम्ही म्हणाल की नगराध्यक्ष का पाहिजे, ते शहराचं वातावरण आहे, सर्व धर्माचे लोक इथे राहतात.